सो गाईज गुड आफ्टरनून. आता वाजलेले आहेत 1:30 आणि मी चालली आज शोला शहापूरला. तर आज मी साईला पण भेटणार आहे आणि खुशीला पण भेटणार आहे. काल पण भेटली होती पण आम्ही काहीतरी निमित्ताने बाहेर गेलो होतो म्हणून तुम्हाला त्याला दाखवता नाही आलं. पण आज आम्ही भेटणार आहोत. आज आम्ही तिघंजणं शोमध्ये सोबत आहे. शहापूरला शो आहे आणि कालचा ब्लॉग लवकरच येईल आणि रात्रीच पोस्ट करणार होती पण बॅटरी पूर्ण लो झालेली म्हणून नाही करता आला. पण आज तो नक्की होईल. आता थोड्या वेळात होईल किंवा मग संध्याकाळपर्यंत अपलोड होईल, नक्की होईल. सो त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कंटिन्यू बघा. खूप मज्जा करणार आहे आज आणि मस्त गेटअप वगैरे पण दाखवू. मध्ये आणि तिकीट काउंटरजवळ साई आहे. खुशी मला भेटणार आहे. ते वेगळे राहतात. तो इथे राहतो पण तो खालून पकडतो आणि मी इथून ऑटो पकडते आणि खुशी नवरेनगरवर. इकडे येऊन 10 ते 15 मिनटं झालेले आहे आणि अजून खुशी पण नाही आली आहे आणि साई पण नाही आला आहे. सो खुशीकडे फोन नाही आहे. साई येतो आहे, ऑन द वे आहे. सो नेहमीप्रमाणे मी येऊन बसलेली आहे. तर बघू, तोच तर मी ब्लॉग एडिट करते कालचा. सो भेटू. आली बघा, आली. हिला सांगितलं कधी होतं मी की तू निघ. मी निघाली पण अजून निघाली नव्हती. मी रिक्षात बसून अर्ध्यात आली तेव्हा ही निघाली आहे घरातून. आणि हिचा मेकअप दाखवते मी, थांब. हिचा हा मेकअप बघा बघा. हीच ती आकडेवाली पोरगी. कोणी शोध लावत असेल तर इथे राहते अंबरनाथ ईस्टमध्ये. मला कमेंट करून सांगा. पण साई आला नाही आहे. खुशी येऊन 10 मिनटं होऊन गेले पण अजून साई आला नाही. आता त्याला फोन करू आणि मग बोलू. काय माझा ब्लॉग एडिट करून झाला कालचा पण साई आला नाही. असंच करतो आगाऊ, नेहमी असंच थांबवतो आम्हाला. चॉकलेट दिले का? कारण की मला काल विश करायला नाही आली दिवाळीचं, आगाऊ, म्हणून तिने मला हे चॉकलेट दिले. थँक्यू. वेलकम बोल मेले. मध्ये बस चढलो आहे पण जागा नाही भेटली आम्हाला ह्या पोरामुळे. लेट आला आणि हा आहे बघा तो गोवा बॉय. गोव्याची ड्रेसिंग मारली त्यांनी. गोवा बॉय आलाय. पण आता आम्ही चाललो आहे कल्याणपर्यंत. कल्याणनंतर दादा पिकअप करणार आहे. ते आम्ही उतरलो आहे कल्याण स्टेशनला. अत्याचार चालू आहे माझं. आमचं कल्याण स्टेशन. आता आम्हाला दादा पिकअप करणार आहे. आता आम्ही लिफ्टमधून बाहेर आलो आहे आणि चाललो आहे पुढे. आम्ही आता काहीतरी पिऊ, ज्यूस वगैरे आणि मग दादांना भेटू. सो बघा आज आम्ही काय काय करतो. गेटअपमध्ये तुम्हाला खुशीला बघायला भेटेल. बघा अशी किती काळी दिसते आणि गेटअपमध्ये बघा किती गोरी दिसते. लिंबू पाणी पियायला थांबलो आहे. सो बघा. अंकल हाय बोलो. हाय. आम्ही आता लिंबू पाणी पिऊ आणि पुढे जाऊ चालत चालत. दादा आम्हाला भेटलेले आहे. ही आमची रिक्षा. दादा हॅपी दिवाळी. आता आम्ही दादाला 1-1.5 महिन्यानंतर भेटलोय. आता आज दादांचा शो आहे. आता बसू रिक्षात मग चालू करते. बाजीगर दादा येतोय म्हणून थांबलोय आणि मग आम्ही जाऊ स्पॉटच्या इथे. आता बघू तो दादा कधी येतोय. सगळ्यांचे वेट करूनच दिवस जातो आमचा अर्धा. सो भेटू थोड्या वेळाने. जेव्हा निघू तेव्हा ब्लॉग. आता आम्ही पोहोचलो स्पॉटवर. मी तुम्हाला दाखवते कसं. आता आम्ही हे आमचं स्पॉट आहे. काहीतरी नवीन घर घेतलंय म्हणून त्याचं उद्घाटन आहे म्हणून शो ठेवलाय. शो बघू. हे आहे आमचा स्पॉट, स्टेज. मध्ये पोहोचलो आहे आणि तू तरी यायचं होतं. रेडी वगैरे करू आणि मग नंतर भेटू. कधी मी तुला पण विचारते. तू फ्री असल्यावर मी ग्रुप बोलते तुला. गेटअप वगैरे झाल्यावरती भेटू. आता दीदी पण आली आहे. दिव्या दीदी सोबत तुम्हाला दाखवते.
दिव्या दीदी पण आले. दीदी हाय कर. हॅलो. साई दादा, खुशी आणि आता मी इथे बसले. मेकअप वगैरे करू आणि आता नंतर भेटू. बाय. सांगितलं होतं ना खुशी काळी आहे, मेकअप केल्यावर गोरी. तर आता खुशी गोरी झालेली आहे. मास मेकअप केलाय. खुशी अशी बघ, अशी बघ. स्वतःकडे पण कर जरा. याचं पण बघा, दीदी पण बघा. मी बघा मी किती छान दिसते. मी माझा स्किन मेकअपच केला. मी खाली आलोय. मी तुम्हाला स्टेज दाखवते आणि दाखवते जर जमलं तर मग दाखवते. सो कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. शोच्या इथे पूजा आहे. सो उद्घाटन आहे त्याच्यासाठी छान सजवली आहे देवीला. पाया पडू आणि मग भेटू. आमच्या स्टेजवरती इथून निघतोय. या फटाके आमच्या इथे आलेले पूर्ण आणि खूप घाबरलेले होतो बघा. मी आणि साईदादा स्टेजच्या खाली लपलेलो खुशीला सोडून का, कारण की फटाके अंगावरती येत होते म्हणून. आम्ही वरती आलेलो आहे परत आणि घाबरून ते पण फटाके लावले. खुशीच्या साडीत जाणार होतं फटाके आणि रॉकेट बॉम्ब लावलेलं. कसं आम्ही एवढं घाबरलेलो तुम्हाला काय सांगू. बिचारी खुशी बिचारी. मी खुशीला सोडून मी आणि साईड गेलो. ते पण टाकू आम्ही टाकून खूप मजा आली. भीती पण वाटली पण मजा पण बोलते. काही रूम दिलाय ना. सो हे हॉल आहे आणि बाजूला स्टेज आहे. तर आमची ना तिथे मज्जा चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते. रील्सच चालू आहे पण आम्ही मज्जा करतो. सो तुम्ही तुम्हाला दाखवते. तर लका 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 काय चालू आहे यांचं. आणि फोन घेऊन बसला हा प्रजा आमचा. मग दिसू दे मी प्रजा. ही माझी एंट्री होती. तर पूर्ण बघा. हे बॅक स्टेज मध्ये मस्ती जगदीश दादांसोबत. साईबाबाची पण एंट्री झाली आहे आणि आता येऊन दमून बसलेला आहे. आता दादा साईबाबा बनलेले. आता आम्ही रूम मध्ये आलोय. आता थोडंसं बसू 2 मिनिटं मग पॅकअप करू मग जेवू आणि मग घरी जाऊ. सो बघा पुढे काय पॅकअप वगैरे केलं. आता जेवायला जाऊ. सो बघू आता जेवायला काय आहे. भेटू नंतर. हे आमचं जेवण. हे माझं जेवण. हे साईचं जेवण आणि हे खुशीचं जेवण. सो आम्ही आता जेवतो आणि मग जेवण भेटूया. हे उसळची भाजी आहे. ही बटाट्याची भाजी आहे. डाळ, पापड आणि पुरी आणि मी 2 गुलाबजाम घेतल्यात आणि मिरची. सो जेवण झाल्यावरती भेटू. गाईज आता आम्ही रूम मध्ये आलेलो आहे. अशाच प्रकारे झालेला आहे पॅकअप. आम्ही जेवून आलो. हे व्हेज होतं जेवण इथे आणि जेवण मस्त होता.
कोमल 858 या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर रिपोर्ट अजिबात करू चालेल पण नका करू. सपोर्ट करा आपल्या बहिणीला. आता आम्ही निघालेलो आहे. बघू आता आम्ही गाडीत जाऊन कुठे दादा सोडतील आम्हाला. कल्याणला सोडतील का नेवालीला सोडतील. ऑलमोस्ट दादा आम्हाला घरपर्यंत पण सोडतात लेट झालं तर. पण एवढं लेट नाही झालंय. सो बघू येतं दादा कुठे. इथे बसले टकलू. ए टकलू बाजीगर दादा. आम्ही अशाच प्रकारे घुसून बसलेलो आहे रिक्षामध्ये. आर्टिस्ट लोकांचा हा स्ट्रगल असतो बघा. तुम्हाला दिसताना असं वाटतं होती पण तिने रिजेक्ट केली. कार होती. एवढं सांगायचं नाही ब्लॉग मध्ये. आम्ही गरीब आहेत आणि स्ट्रगल असंच असतो आमचा. माणसांना असं वाटतं की आर्टिस्टची लाईफ काय असते पण बघा कळतं तुम्हाला. कळेल आता लवकीच्या ब्लॉग मध्ये कळेलच तुम्हाला की काय आमचा स्ट्रगल असतो ते. नगरसेवकांनी काय नाही तेरे माहित बघा तर भेटत. हे पण नाही दिलं कोणाला. हिला नगरसेवकांनी काय नाही दिलं. तुला काय दिलं दीदी. तुमच्याकडे उठणं तुला लाटणं पण दिलेत का. पंत्या दिल्या. आणि काही फ्रेंड्स आहेत त्यांनी मला मस्त अशी पप अशी वगैरे अशी वेगवेगळी. आणि तुम्हाला काय दिलंय. कांदा कापायची मला ते घेऊन टाकायचं नाही पण तुम्हाला पेढा द्यायला पाहिजे होतं ना. हे चुकीचं आहे की नाही गाईस तुम्ही सांगा. सो हे चुकीचं आहे की नाही. आपण किती वर्ष झाले शो एक तरी बोनस भेटला कामाला. सचिनजी तुम्ही बोला की आम्ही तुमच्याकडे एवढा शो वगैरे करतो. तुम्ही आम्हाला वर्षानुवर्ष. आज मी तुमच्या इथे 4 वर्ष झाले येते. तुम्ही आम्हाला काय दिलं. काय दिलं रिक्षात बसून. ऐका सचिन दादांनी सांगितलं होतं आम्हाला फार्म हाऊसला नेणार अॅनिव्हर्सरीला. आणि पोरीच्या बर्थडेचं पण काय पार्टी नाही दिली. अॅनिव्हर्सरीला पण नेलं नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही शिर्डीला गेलेलो ना तेव्हा येताना प्लॅन केलेला तुम्ही 4 दिवस रेडी राहा आपल्याला जायचंय. हा ते दादांच्या इकडे फार्म हाऊसला. केपी दादा तुम्ही पण बघा. केपी दादा माझा ब्लॉग सांगितलं होतं की नाही की आम्हाला फार्म हाऊसला नेणार आहे. तिथं पण नाही नेलं. आमचे सर हे असेच ना बघा. इथं बघा इथं गुलाबजाम नको आहे आम्हाला. आम्ही यांच्या शोला नाही येणार. बस म्हणजे बस भाई बस. फक्त कोमल पण जोपर्यंत फार्म हाऊसला येणार ना तोपर्यंत मी येणार नाही. आणि बोनस नाही दिला. बोला कधी बोनस बनवायला दिलंय. असं नसतं. हे चुकीचं आहे. लाडू कशाला. बोनस म्हणजे पैसा. असं तर डबल पेमेंट. हा अच्छा आमच्यासाठी स्पेशल पाकिट आहे वाटतं. 350 रुपयाला. आणि त्यात टाकणार किती 10 रुपयाचे कॉईन. 5000 1 रुपयाचा बक्षीस आम्हाला दादा देणार आहे. ज्या दिवशी देणार ना त्या दिवशी मी ब्लॉग नक्कीच काढेल. सो बघा बाय. सगळ्यांचा पेमेंट आहे. सगळ्यांचं मिळून जाते दादा. सगळ्यांचं नाही आम्हाला बोनसचं बोला. बोनसच देणार बोलतो. मग त्याचा ब्लॉग झालाच पाहिजे. त्याचा ब्लॉग मी नक्की आता शब्द दिला दादा तुम्ही 5000 एक्स्ट्रा देणार आहेत आम्हाला. सो आता 27 बाजीगर साक्षीला आहे. वाट बघा. सो आम्हाला 27 तारखेला मी नक्की ब्लॉग शूट करेल आणि दादा आम्हाला देणार. सो बघा आता आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलोय. अजून ट्रेन लागली नाही. बघू थिएटर आमच्या नशिबात नाही. आज आम्ही आरामात चढू. आणि तिकडे चढायचं बंद होतं इकडे चढायचं चालू आणि इकडे उतरायचं बंद आहे. बघितलं. सो आता आम्ही उतरत चाललोय. बघा बंद आहे ॲक्सिलेटर. खुशी बघा. फायनली आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो. आहे एक आमच्यासोबत ट्रेनमध्ये. आणि आता साई जेंट्समध्ये बसला. आम्ही पुढे जाणार होतो कारण की आम्ही खूप लांब. आमचा अंबरनाथ येईल आणि दिव्या दिदी बदलापूरला जाणार आहे. सो दिव्या दिदीला बाय करू.
नीट जा दीदी, तुला पण हॅपी दिवाळी. नीट जा दीदी. 7 तारखेला. बाय बाय. मी पोचलेली आहे घरी आणि 1:30-2 वाजलेले आहेत आणि फ्रेश वगैरे झाली. तर आता आजसाठी एवढंच आणि खूप सारं प्रेम द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा व्लॉग उद्या दुपारपर्यंत येईल आणि कालचा व्लॉग अजून आला नाही आहे. आत्ता घरी पोचले, सो आत्ता येईल. खूप लेट होतो व्लॉग जायला, पण समजून घ्या थोडंसं शोमुळे टाईम नाही भेटला. सो आत्ता येईल तो व्लॉग अर्धा तासात, कालचा व्लॉग लक्ष्मीपूजनचा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या. सो बाय, गुड नाईट.